नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं। तर चला न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि लगेच सोबत आपण साहित्य सुद्धा बघूया। तर हे बघा, साहित्यामध्ये आहे आवळा। तर हे बघा, मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आवळे आणि बघा छान असे कोरडे करून घेतलेले आहे। बिलकुल पाणी आपल्याला ठेवायचं नाही। धने घेतलेले आहे अर्धी वाटी, मोहरी, मेथी, जिरं, हिंग आणि अर्धी वाटी गूळ, मीठ आणि तिखट। तर बघा, आपल्याला या लोणच्यामध्ये तेलाची सुद्धा आवश्यकता आहे। तर आपण तेल सुद्धा घेतलेलं आहे। आता हे बघा, हा छोटा ग्लास आहे। तर या ग्लासच्या मापाने आपण 3 ग्लास तेल घेतलेलं आहे। साहित्यासोबत आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर हे बघा, आपण 1 पाव तेल घेतलेलं आहे। तर हे बघा, आता आपल्याला या आवळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे जे आपल्याला रेषा दिसत आहेत ना, त्या रेषावरूनच आपल्याला काप करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याच्या फोडी करून घ्यायचे आहे, तुकडे करून घ्यायचे आहे। तर हे बघा, आधी मी जे तुम्हाला आवळा कापून दाखवलेला आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला एक सोपी पद्धत मी पुन्हा दाखवणार आहे। तर हे बघा, हा घेतलेला आहे आपण आवळा। तर आता आपल्याला यावरून आपल्याला कापायचं नाही, ह्या रेषामधून कापायचं नाही, डायरेक्ट असं आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर आता हे मोठ्या झालेल्या फोडी यामधून तुम्हाला जशा आकाराच्या ठेवायच्या त्यावरून तुम्ही अशा फोडी ठेवू शकता। हे बघा, किती छान मस्त या फोडी तयार झालेल्या आहे। लहान ठेवायच्या की मोठ्या ठेवायच्या हे तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता। तर ही झाली आपली दुसरी सोपी पद्धत। तर अशाच प्रकारे आपण सर्वच आवळ्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे आणि 1 तास उन्हामध्ये सुकवायच्या आहे, म्हणजे वाळवायच्या आहे। त्याच्यामध्ये जे पाणी असलं ते थोडंसं कोरडं व्हायला आपल्याला मदत होणार आहे। तर हे बघा, आवळ्याच्या फोडी आपण तयार केलेल्या ते आपण उन्हामध्ये सुकवायला कोरड्या करायला ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्यासाठी मसाला तयार करायचा आहे। आणि हे धनी, मोहरी, मेथी आणि जिरं हे आपल्याला आता साहित्य भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मसाले तयार करण्याआधी आपण गॅसवर ठेवलेले आहे तेल गरम करायला आणि आता हे तेल गरम झालं की नाही ते बघायचं आहे आपल्याला। हे 4 लसूण कळ्या आहेत आणि हे यामध्ये आपण सोडणार आहोत। तर थोडं आपल्याला अजून गरम करायचं आहे आणि छान तेल गरम झालं की आपल्याला हे गॅस बंद करून गार करून घ्यायचं आहे तेलाला। एकदम गरम तेल आपण लोणच्यामध्ये सोडू शकत नाही, म्हणून आता हे तेल गरम झालेलं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। बघा, तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया। तेल गरम झालेलं आहे आणि आपण गॅस सुद्धा बंद केलेला आहे। तर आता या तेलामध्ये आपण सोडणार आहोत हिंग। गरम तेलामध्ये हिंग सोडा, 1 चमचा आणि थोडं। तर हे हिंग यामध्ये छान भाजल्या जाते आणि मिक्स सुद्धा होते तेलामध्ये आणि लोणच्यामध्ये। आता हे तेलाला पूर्ण आपण थंड होऊ देऊया। पुन्हा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि त्यावर आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि छान पॅन सुद्धा गरम झालेला आहे। तर आता आपण मोहरीला भाजून घेऊया। जास्त भाजायचं नाही, थोडं गरम करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण थोडं जाड मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे हे अर्धी वाटी गूळ आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण उन्हामध्ये ह्या फोडी
सुकवलेल्या आहे, कोरड्या केलेल्या आहे. आणि आता या फोडीमध्ये आपल्याला हे मसाला मिक्स करायचा आहे. आणि आता आपल्या आवडीनुसार मीठ सोडायचं आहे यामध्ये. मिठाचं प्रमाण मी 4 चमचे करत आहे. या 4 चमचे टाकत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ सोडू शकता. आणि तिखट 2 चमचे. आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. दोन चमचे हळद पण सोडायची आहे. आपण सर्व हे हाताने एकत्र करून घेऊया. हे बघा, याच्यात आपण काहीही तेल सोडलेलं नाही आहे. आणि आता मिठाच्या पाण्याचं सुद्धा पाणी सुटलेलं आहे. आणि छान लोणचं बघा कसं तयार झालेलं आहे. पूर्ण मीठ विरघळेपर्यंत आपल्याला असंच मिक्स करायचं आहे या फोडीला. आणि नंतरच बरणीत भरून ठेवायचं आहे. हे बघा, सर्व मिक्स केलेलं आहे आपण. आणि छान आता हे लोणचं तयार झालेलं आहे. तर आता हे लोणचं आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर सर्वात आधी याच्यामध्ये आपण थोडं तेल सोडणार आहोत. आणि आता यामध्ये आपण या फोडी टाकूया. आता हे उरलेलं सर्व तेल आपल्याला यामध्ये सोडायचं आहे. आणि चमच्यानं सर्व असं खालीवर करून घ्यायचं आहे. पूर्ण 100% हे बरणीला भरू नका तुम्ही. थोडंसं खाली राहू द्या. आणि सर्व लोणच्याच्या फोडी तेलामध्ये असल्या पाहिजे, जेणेकरून लोणचं खराब होणार नाही. तर हे बघा, आता अशा पद्धतीने आपण लोणचं तयार केलं. पण लगेचच आता हे खाण्यासाठी तयार झालेलं नाही, कारण याला 7-8 दिवस तरी मुरण्यासाठी लागणार आहे. आणि आता आपण असं याचं झाकण बंद करून घेऊया. आणि एखादा छानसा कपडा या बरणीवर असा टाकून ठेवायचा आहे आपल्याला. छान कपडा ठेवल्यानंतर, झाकल्यानंतर छान जागेवर तुम्ही या बरणीला ठेवायचं आहे. आणि मुरल्यानंतर खायचं आहे. बघा, हे लोणचं एकदम टेस्टी लागणार आहे. तुम्हाला हा लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.